असा ओरडला बालोपासनाला जायचे लोक. हो. त्या पुस्तकामध्ये ध्यास नसू दे विषयांचा मज तुझ्या पायी मन सतत रमो. संकर्षण काय करायचंय तुला आयुष्यात, म्हणजे तेच माझ्यापेक्षा वैतागले होते. सुभाषित माला रामाभिषेके जलमा हरंत्या हस्ताच्युतो हेम घटो युवत्या सोपान मार्गेन करोती शब्दम ठमठम ठमठम ठठठम ठठम ठह. बाबा मला सारखे म्हणायचे, आपण मध्यमवर्गीय आहोत, आपल्याकडे काही करोडोची संपत्ती आहे का? नाही. मग किमान एवढं शिकून ठेवा की इकडं जर काही झालं नाही तर कुठेतरी नोकरी लागाल, 20-25 हजार रुपये घरी आणा. परभणीला सावली नावाचं शासकीय विश्रामगृह आहे. हा प्रसंग मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधी कुठे सांगितलं नाही. ह्या प्रसंगाने मला खूप दिलंय. शंकरसेन कराडे तुला म्हणलं होतं ना मला तुला बक्षीस द्यायचं रताळ्या. माझे आजोबा मला म्हणायचे की ऐसी बात कहे कोई न बोले झूठ, ऐसी जगह बैठ कोई न बोले उठ. आता जिच्यासाठी चाले सगळा प्रपंच धंदा नोकरी, पानाच्या अगदी मधोमध ती पोळी आणि भाकरी.